नमस्कार. रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आहे का? तर मस्त अशी चमचमीत अगदी घरचं सामान वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हे वडे घेतलेले आहेत. हे उडदाची डाळ आणि कवळं हे घालून बनवतात. हे उन्हाळ्यामध्ये बनवतात. तर वडे 2 किंवा 3 घेऊन आपण असे खलबत्त्यामध्ये घालून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. सारे वड्यांचे मी असेच तुकडे करून घेणार आहे. अगदी बारीक नाही, मीडियम साईजचे आपण याचे तुकडे पूर्ण करून घेतलेले आहेत आता. तर नंतर मी कढईमध्ये तेल घातलं आणि तेलामध्ये आपण जे बारीक केलेले तुकडे होते ते घातले आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले. नंतर कुकरमध्ये मोहरी, जिरं आणि कांदा घातला. हा मोठ्या साईजचा एक कांदा पूर्ण घातलेला आहे. खूप लहान असेल तर 2 किंवा 3 घाला. नंतर बारीक कुटलेला लसूण घातला. छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये मी टमाटर ॲड केलं. नंतर हळद घातली. छान मिक्स करून कढीपत्ता माझा राहिला होता घालायचा. नंतर मी कढीपत्ता घातला आणि नंतर लाल तिखट घातलं आणि काळा मसाला आहे. काळा मसाला तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला. याला थोडा काळा मसाला जास्तच लागतो या भाजीला. तर छान लालसर झालेले आपले वडे घातले, छान मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. थोडी उकळी आली की चवीनुसार मीठ घाला आणि ही भाजी शिजवायला खरं तर अर्धा तास लागतो, पण कुकरला अगदी 10 मिनटात होते. तर काय करायचं, भाजी आपण जशी शिट्टी होत आली की गॅसचं ना एकदम लहान करून ठेवायचा. ज्याने काय होईल, शिट्टीही होणार नाही आणि आपली भाजी छान शिजेल. तुमचं कुकर जर माझ्या कुकरसारखं लहान असेल तर, पण जर तुमचं कुकर मोठं असेल, त्यातून तुमचं तेल असं काही बाहेर येत नसणार, तर तुम्ही आरामशीर 3 ते 4 शिट्ट्या द्या, अगदी 5 मिनटात होईल. पण माझ्यासारखं लहान कुकर असेल तर तुम्हाला एक शिट्टी होत आली की एकदम लहान जाळ करून कुकरला शिट्टी न होता 10 मिनटं शिजवा. अशी भाजी होईल चमचमीत. आवडल्यास नक्की